आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आणि त्यांच्या समवेत रोहा तालुक्याचे सगळेच शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। दिवस सन्मानाचा, स्त्री शक्तीच्या अस्मितेचा। महाराष्ट्रातील नंबर 1 कृषीवल हळदी कुंकू ही संकल्पना गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये चालू आहे। आज मौजे चणेरा येथे कृषीवल हळदी कुंकू साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सौ चित्रलेखा नृपाल पाटील, चिऊताई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सोनी टीव्हीवरील मालिका छोट्या बयाची मोठी स्वप्ने व निवेदिता माझी ताई या मालिकेतील कलाकारांची उपस्थिती होती। या प्रसंगी नाच मंडळ शेडसई व आदिवासी वाडी येथील महिलांनी सुंदर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली। मोठ्या प्रमाणात स्त्रियांची उपस्थिती हळदी कुंकवासाठी दिसून येत होती। या वेळेला आयोजकांकडून महिलांना जाण्या येण्याची वाहनांची व्यवस्था अतिशय उत्तमरित्या केलेली होती। तसेच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हळदी कुंकू व वाण वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रम आलेल्या कलाकारांमुळे अतिशय मनोरंजनात्मक ठरला। या वेळेला शेका पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार म्हात्रे यांची प्रतिक्रिया। कृषीवल तर्फे आयोजित हळदी कुंकू महाराष्ट्रातला नंबर 1 चा हळदी कुंकू म्हणतात। या हळदी कुंकूला फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चणेरा विभागातील आणि रोहा तालुक्यातील असंख्य महिला वर्ग इथे उत्स्फूर्तपणे आलेला बघायला मिळाला। या ठिकाणी असणारे शेकापचे ज्येष्ठ नेते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। नक्की साहेब काय सांगू इच्छिता? हा एवढं मोठं नियोजन केलं, फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आपण काय सांगू इच्छिता? खरं तर ह्या कार्यक्रमाची अनेक दिवसापासून महिला वाट पाहत होत्या। आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह्या भागातील असतील, तालुक्यातले असतील, सर्व ज्येष्ठ नेते असतील, युवक असेल, यांनी आज जो गेली 8 दिवस 10 दिवस चांगल्या प्रकारे प्रयत्न केला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सक्षम झाले। आपण पाहिलं तर आज हळदी कुंकू कार्यक्रमासाठी जवळजवळ 5000 महिला आज आपण इथं उपस्थित होत्या आणि त्यांना प्रत्येक महिलांना कशा प्रकारे त्यांचं वाहन मिळेल आणि त्यांना वाहन देऊन त्यांचं आज कलाकार जे सोनी माटे जे आले होते त्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधून एक कार्यक्रम चांगल्या प्रकारे इथं आज चंद्र भागामध्ये ही मला वाटते पहिल्या आमदारकीची ही नांदी ठरावी। साहेब आहेत शब्द पाळणारा नेता म्हणून रोहा तालुक्यामध्ये चर्चेला असणारे साहेब आहेत। साहेब, राजकारणामध्ये बघताना किंवा राजकीय पाठबळ बघताना तुम्ही या विभागासाठी काय सांगू इच्छिता? काय इथे नांदी दिसते तुम्हाला? आपल्याला माहिती असेल, शब्द पाळणारा नेता म्हणून माझा ॲडव्होकेट मनोज शिंदे यांनी राजकारणात म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये वाहवा केली। खरोखर आहे, म्हणजे आपण शब्द जर आपण पाळला तर आपल्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो। आणि मी गेली राजकारणामध्ये 22 वर्ष काम करतो आहे, कुठेही असू दे मी, पण जिथं मी काम करतो तिथे मी त्या पक्षाचा असो त्या पक्षात निष्ठाने काम करतो आणि शब्द जेव्हा आम्ही देतो तेव्हा त्या शब्दाला आम्ही मान देतो आणि शब्द पाळतो। तसं आपल्याला माहिती असेल, ह्या भागामध्ये आज एवढा मोठा कार्यक्रम झाला, महिला उत्साही होत्या, कार्यक्रम उत्साही होते। आपण आता बघा, समोर खासदारकी येते, नंतर विधान परिषद येतील, आमदारकी येत आहेत, नंतर तुमचा सांगतो जिल्हा परिषद येतील। पण आपल्याला काही दिवसांनी जे म्हणत होते काय शेतकरी कामगार पक्ष आज म्हणजे कमी झाला तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये कमी झाला आहे, पण चित्ताताईच्या नेतृत्वाखाली आज तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आज शेतकरी कामगार पक्ष बहरलेला आपल्याला काही दिवसांनी दिसेल। शेतकरी कामगार पक्ष हा शब्द पाळणारा पक्ष आहे असा उल्लेख केला जातो। साहेबांकडून आपण विचारूया, साहेब तुम्ही काय सांगाल या विषयावरती? शेतकरी कामगार पक्षाची लोकांच्यासाठी जी काही भावना आहे ती प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याची आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत पोचतो आहे। त्याची नांदी आज खऱ्या अर्थाने चणेरा विभागात कृषीवल आणि झी मराठीच्या माध्यमातून हळदी कुंकूचा कार्यक्रम हा रोहा तालुक्यात प्रथमच ठेवला। त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे। त्या महिलांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्याबद्दल अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद शेतकरी कामगार पक्षाच्या इतर कार्यक्रमालाही
अशाच पद्धतीचं मेल ही एक आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदी दिसते आहे. धन्यवाद साहेब. तसेच शेका पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया. ताई, हळदी कुंकाला फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, काय सांगाल तुम्ही? शेतकरी कामगार पक्ष हा कायमच महिलांच्या पाठीशी सुखादुःखात राहणारा पक्ष आहे. तर त्यांना एकत्रित करणं, संघटित करणं, त्या दिवसभराच्या कामात थकलेल्या असतात, हे असतात, त्याच्यामुळे ते डिझर्व इट असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा हळदी कुंकू आपण करतो. हा एक कार्यक्रम आहे स्त्री शक्तीचा आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारच आम्हाला माहिती होतं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज हा शेका पक्षाचा हा दिवस बघायला मिळतो की एवढा प्रतिसाद मिळाला, कारण की नियोजन आणि हे सगळं चांगलं होतं. ताई, पाटील कुटुंबीय आणि रायगड हा. हे अतूट नातं आहे. हा. तुम्ही तो वारसा यशस्वीपणे जपताय. हा. आम्हाला तुम्ही काय सांगाल? पाटील कुटुंबीय काय असं आम्ही अशी फॅमिली नाही आहोत की आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, परवा त्या पक्षात. आमची नाळ ही सर्वसामान्य लोकांशी जुडलेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही लोकांच्या रक्ताशी, गरिबाशी, कष्टकऱ्याशी, महिलेशी जुडलेली आहे. म्हणूनच आज आम्ही पाटील कुटुंबीय आणि रायगड हे समीकरण आहे. आम्ही कधी लोकांना विचारत नाही की आम्हाला प्रेम द्या, आम्हाला हे करा. आज बघा, आम्ही फक्त गावोगावी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम केला, सगळ्या कार्यकर्त्यांनी वर्गणी करून हा कार्यक्रम केला, तर एवढा प्रतिसाद मिळाला. तर ते आमच्याशी सत्तेनी नसतात, आमच्या प्रेमाने लोक जुळलेली असतात, कारण की आम्ही सच्चे आहोत, डुप्लिकेट नाही आहोत. ताई, आम्हाला आगामी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर किंवा जिल्हा परिषदेसाठी कोणता चेहरा आम्हाला या मतदारसंघातून बघायला मिळेल? निश्चितपणे एक चांगला, निष्ठावंत, स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची नाळ सर्वसामान्यांची जोडलेली आहे, असा चेहरा तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद ताई. मुलांवर चणेरा विभागीय शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते व आयोजक यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र जिल्हा नंबर 1 कृषीवल आणि या कृषीवल आणि सोनी सहप्रायोजक यांनी आयोजित केलेला हा हळदी कुंकू कार्यक्रम रोहा तालुक्यासाठी होता. ह्या रोहा तालुक्यासाठी असणाऱ्या हळदी कुंकूला फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फार सुंदर आयोजन झालेलं होतं. अगदी जर बघितलं तर सगळ्या आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकूचा मान मिळाला, वाण मिळालं. खुद्द चिऊताईंनी याच्याकडे बारकाईने लक्ष दिलेलं होतं. त्यांच्याबरोबर हे असणारे सगळे कार्यक्रमासाठी राबणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. कशा प्रकारे मेहनत घेतली, कशा प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी धडपड घेतली, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. महिला मंडळांना भेटणं, त्यांना आमंत्रण देणं, त्याचप्रमाणे इथं स्टेज असेल, स्पीकर व्यवस्था, या सर्व व्यवस्थेसाठी या सर्व कार्यकर्त्यांनी अविरत मेहनत घेतली. काल रात्रीसुद्धा शेवटचा हात फिरवण्यासाठी रात्री 2 वाजेपर्यंत कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि या सर्व कार्यकर्त्यांनी तालुक्यातल्या हा जो उत्साह दाखवला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, त्याला महिलांनीसुद्धा आज मोठ्या प्रमाणावर उपस्थित दाखवल्यामुळे आजचा हा कार्यक्रम 100% यशस्वी झाला आहे असं मी म्हणू शकतो. ह्याच्यासाठी निवेदिता माझी ताई आणि छोट्या बायूची मोठी स्वप्न यांचे कलाकार या ठिकाणी उपस्थित राहिले. ग्रामीण भागातील महिलांना विशेष करून अशा प्रकारचे कलाकारांचं प्रत्यक्ष दर्शन मिळालं. फोटोसाठी आज अनेकांनी गर्दी केली होती, बघितलं असेल. या सर्वांमुळे अतिशय चांगला सकारात्मक असा संदेश या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कृषीबलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या हळदी कुंकू कार्यक्रमाचं पुढच्या वर्षी अजून देखणं आयोजन आम्ही निश्चितपणे करू अशी मी या निमित्ताने ग्वाही देतो. धन्यवाद. नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध केलेली सगळी ह्या कार्यक्रमाची मांडणी, याच्या पाठीमागे असणारे अजून बरेचसे चेहरे आहेत. आपण सरांकडून जाऊन घेऊया, काय सांगतील? या ठिकाणी आमच्या चिऊताईंचं एकच म्हणणं होतं की आपला शहरामध्ये आपण हळदी कुंकू करतो, पण खेड्यातल्या महिलांना स्वतःचं घर आणि मुलंच असतं, तर त्यांनासुद्धा थोडासा हळदी कुंकाचं कार्यक्रम कसा असतो. या ठिकाणी खेड्यातल्या महिलांना ज्या वयस्कर असतात त्यासुद्धा या ठिकाणी आवडीने आल्या होत्या. आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं. आजी असू द्या, महिला वयस्कर असू द्या, त्यांनासुद्धा आवर्जून आम्ही गावोगावात निमंत्रण देऊन या ठिकाणी त्यांना कार्यक्रमात हजर राहण्याचं आम्ही विनंती केली होती. आणि हळदी कुंकू हे काय, एक देणगी, स्त्रीची देणगी आहे आणि स्त्री शक्ती ही मोठी आहे आणि ती दाखवून आमच्या चिऊताईंनी दिलेली आहे. आणि स्त्री शक्तीच्या समोर त्यांनी स्वतःचं भाषणसुद्धा करून स्त्री शक्तीला जागा केलं. आणि असंच हळदी कुंकू आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी याच ग्राउंडला करू असं मी इथे सांगू इच्छितो. आज पाहायला मिळालं पेझारीचे पाटील आणि रायगड यांचं एक अतूट नातं आहे आणि या नात्याखातर ही सगळी मंडळी रात्रभर धावत होती. 8 दिवस त्यांचं नियोजन चालू होतं आणि या नियोजनातून सरतेशेवटी जो रिझल्ट मिळाला, हा कार्यक्रम सक्सेस झाला, यशस्वी झाला, हे नियोजन मिळालं.
रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, चणेरा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.